आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यात आले होते। आपल्या पिढीने दुष्काळ पाहिला, परंतु पुढील पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जालनेकरांना दिली। भारतीय जनता पक्षाच्या जालना जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी श्री फडणवीस हे जालन्यात आले होते। जालना छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर औद्योगिक वसाहतीमध्ये हे भूमिपूजन झाले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बदनापूरचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव कुचे यांनी केले आणि नदीजोड प्रकल्प जालना जिल्ह्यात राबवण्याची मागणी केली। खरं म्हणजे आजचा दिवस भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे, अभिमानाचा आहे, ऐतिहासिक असा दिवस आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून स्वप्न असलेले भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा कार्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे। मान्यवर बंधूंनो, बहिणींनो, समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्य, एक इमारत नाही, हे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय नव्हे तर जनसेवेचं मंदिर आहे, हे सांगण्याचं काम आदरणीय देवाभाऊंनी केलं। खरं म्हणजे आज या कार्यालयाचा विचाराचे केंद्र, संघटनेचे केंद्र आणि जनसेवेचे केंद्र, पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या अंत्योदयाच्या विचारापासून प्रेरणा घेत भारत माता आणि राष्ट्रसेवेचा संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। सर्व आपल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्माननीय सत्कार या ठिकाणी होत आहे। जालना जिल्ह्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाचे जालना महानगरचे अध्यक्ष भास्करराव दानवे यांनी केले। दरम्यान व्यासपीठावर कोण कोण होते याची यादीच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली, त्यामुळे कोण कोण होते हे वेगळं सांगायची गरज नाही। कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा आणि शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा या अतिभव्य कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आपले धडाडीचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आपल्या जालना जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी संजय सावकारेजी, संजय कुटेजी, अजित गोपछडेजी, रामराव वडकुतेजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायणभाऊ कुचे, संतोष पाटील दानवे, अरुणजी लखानी, सुनीलजी राणे, लक्ष्मण सावजी, कैलास गोरंट्याल, विलास बापू खरा, नितीन काळे, राहुल लोणीकर, भास्करआबा दानवे, वंदनाताई मगरे, राजेशजी राऊत, अशोकजी पांगारकर, सतीश घाडगेजी, देवीदास कुचेजी, घनश्यामजी गोयल, रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाळे, मनोज कांगारकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे। ज्यावेळी एखादा व्यक्ती आपलं घर बांधतो आणि आपल्या घराचा पायवा ठेवतो, त्यावेळी कुटुंबाला
जो आनंद होतो तोच आनंद आज जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या बृहत कुटुंबाचं घर म्हणजे भाजप कार्यालय त्याचा पायवा आपण ठेवलेला आहे आणि आपलं नवीन घर जालना जिल्ह्यामध्ये तयार होत आहे। कार्यकर्त्यांची हक्काची जागा, कार्यकर्त्यांचं हक्काचं घर हे जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तयार होत आहे आणि म्हणून मी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण कुचेजी, आपले महानगराचे अध्यक्ष भास्कर दानवेजी यांच्यासहित तमाम कार्यकर्ते आणि आपले ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, बबनरावजी, सर्व आमदार या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। हा अतिशय चांगला भूखंड त्या ठिकाणी पक्षाकरता त्यांनी निवडला, तो विकत घेतला, त्याच्यावर प्लॅन तयार केला आणि मला विश्वास आहे की लवकरच एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार करू। आणि जसं माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींनी सांगितलं, हे कार्यालय सामान्यांचं हक्काचं ठिकाण असेल, अडला नडला ज्याचं काम आहे, ज्याला प्रश्न आहेत, ज्याला मदत हवी आहे, असा कुठलाही व्यक्ती भाजप जालना जिल्ह्याच्या कार्यालयात आला तर त्याला त्या ठिकाणी आसरा मिळेल, त्या ठिकाणी मदत मिळेल आणि त्याचं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतील। मला आनंद आहे, कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण करतोय। एकीकडे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी 35 TMC पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो, तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिमी वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं 80 TMC पाणी हे कोकणातनं थेट मराठवाड्यामध्ये आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो। आमचा निर्धार आहे, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही। दुष्काळ मुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू। आज आपण बघा, समृद्धी महामार्ग बनवत असताना मी सांगायचो पुढचं महाराष्ट्राचं इंडस्ट्रीचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आहे। आज ते आपल्याला खरं होताना दिसत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, कनेक्टिव्हिटी झाली आहे, ड्रायपोर्ट सुरू झाला आहे आणि आता तर आजच आम्ही या जालन्याला सिल्क सिटी तयार करण्याकरता पहिली बाजारपेठ सुरू केलेली आहे। आता जालन्याची ओळख SSS नी होणार आहे। SSS स्टील, सीड आणि सिल्क। स्टील सिटी, सीड सिटी आणि सिल्क सिटी जालना, अशा पद्धतीनं या जालन्याची ओळख होणार आहे। आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे। मागच्याही काळात रावसाहेब पाटील दानवे असतील, बबनरावजी असतील, आपले आमदार असतील, नारायण कुचेंसारखे, संतोष दानवेंसारखे आपले आमदार असतील, या सगळ्यांच्या श्रमांमुळे हा जिल्हा विकासाकडे अग्रसर झाला आणि आता आपल्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा जालना जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल सुरू झाली आहे। मी तुम्हाला